पैलवानांनी पहिली काळजी काय करायची, ओरिजिनल पैलवान बनण्याचा प्रयत्न करावा. जशी पूर्वीचे पैलवान बनत होते खुराक खाऊन, दादूमामा आंधळकर पैलवान म्हणा, दादूमामा म्हणा, लक्ष्मण वडार म्हणा, युवराज पाटील, जी ओरिजिनल खुराक खात होती, ते थंडाई म्हणा, दूध म्हणा, त्या थंडाईमध्ये चांदीचा अर्क सुद्धा घालत आणि तो पचवायचा. रेबडीसारखा पदार्थ दादूमामा दुधात तूप घालून ते मिक्स करून ते पचवत होते. तेवढंच या आत्ताच्या पैलवानांनी हे झटपट पैलवान व्हायच्या नादात जे काही चुकीच्या पद्धतीने काही करत आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ओरिजिनल पूर्वीसारखे पैलवान घडले पाहिजे, असं तुमचं असं माझं मत आहे. जय हिंद. आज आपण अशा एका व्यक्तीजवळ आलेलो आहे ज्यांचं कुस्ती क्षेत्रातलं कार्य हे फार अतुलनीय असं कार्य आहे. मला आपणाला एवढंच सांगायचं आहे, ही व्यक्ती दिसायला लहान आहे पण 3 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन हे पद त्या व्यक्तीने प्राप्त केलेलं आहे. तसेच एक उत्कृष्ट निवेदक म्हणून कुस्ती क्षेत्रामध्ये आता कार्यरत आहेत. खासबाग मैदानातील अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या त्यांनी बघितल्या आणि त्याचबरोबर खासबाग मैदानामध्ये कुस्त्या खेळलेली सुद्धा असे पैलवान राजाराम आनंदा चौगले, एक त्यांचं गाव आहे खेबवडे, गीतकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं जगदीश खेबोडकर, यांच्या गावामध्ये यांचा जन्म झालेला आहे. अशी व्यक्तीमध्ये राजाराम आनंदा चौगले यांच्याजवळ आपण आलेलो आहे. त्यांच्याजवळ येऊन आपण आता कुस्तीचा इतिहास थोडा त्यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे. कारण कुस्तीतले महाराष्ट्र केसरी सिरियल वाईज कसे असतात हे यांच्या तोंडूनच ऐकायचे आहे. त्याचबरोबर कुस्तीतला इतिहास काय आहे तो पण इतिहास यांच्याकडून आता आपण जाणून घ्यायचा आहे. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आता प्रेक्षकांना पहिले तुमचं नाव आणि तुमचा परिचय थोडक्यात द्या. माझं नाव आहे राजाराम आनंदा चौगले, BCom ऑनर्स आहे. ऑल इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला माझं 2 वर्ष गोल्ड, 1 वर्ष रौप्य आहे. आणि मी आता सध्या कोल्हापूर जिल्हा तालीम संघाकडे सेक्रेटरी आणि निवेदक म्हणून या ठिकाणी काम करतोय. गेली 20 वर्ष मी या ठिकाणी कुस्ती निवेदक आणि त्याच्या अगोदर 15 वर्षे कुस्ती पंच म्हणून काम केलेलं आहे. आणि महाराष्ट्राला सुद्धा मी या ठिकाणी कुस्ती निवेदक म्हणून 15 वर्षे झालं आता मी काम करतोय. बरोबर. तुम्ही आता कुस्ती क्षेत्रामध्ये आला, बरोबर, आणि ह्या कुस्ती क्षेत्रामध्ये येण्या अगोदर मला तुमच्याकडे हे जाणायचं आहे की तुम्हाला कुस्तीची ऊर्जा कशी मिळाली? आमच्या वडील थोडेसे पैलवान होते. वडील पैलवान असल्यामुळे गल्लीतच आमच्या इथं कोपऱ्यावरती तालीम आहे. त्यामुळे मग तिथं आमच्या अगोदर काही पैलवान लोक नेहमी सगळी तालीम गजबलेली असायची. मी तिथं सुरुवात केली आणि एखाद्याला जास्त कशी आवड असते त्याप्रमाणे मला तिथं आवड लागली आणि मी इथं साधारणतः 9वी पर्यंत या गावातच कुस्ती मेहनत केली आणि भागातून कुस्त्या केल्या. आणि नंतर मी 10वीला ज्या वेळेला विकास हायस्कूलला कोल्हापूरला गेलो, विकास हायस्कूल 10वी पास झाल्यानंतर जुनी मेट्रिकमध्ये मी विकास हायस्कूलपर्यंत काढलं. आणि कॉलेजला गेल्यानंतर मी कॉलेजमध्ये पहिल्यांदा जिल्हा म्हणजे झोन, इंटर झोन आणि मग ऑल इंडिया अशा त्या स्पर्धा असतात. त्या स्पर्धा साधारणतः मी 1973ला मी पहिल्यांदा सुरुवात केली युनिव्हर्सिटी खेळायला. युनिव्हर्सिटीला देखील 1973ला आम्ही 2 जण NA पाटील म्हणून शिरोलीचे आणि मी दोघंही पहिला आलो. पण पुढे न्यायचं कुणाला म्हणून मग BH पाटील आणि संभाजी बोरोटे सरांनी त्यातनं मार्ग काढला आणि सांगितलं की आता तुला अजून बऱ्याच दिवस आहेत, आता NA पाटलाचं शेवटचं वर्ष आहे तेव्हा तू थांब. आणि 1973ला मग त्याला गेलं, त्याचं गोल्ड लागलं म्हैसूरला. म्हैसूरला त्याचं गोल्ड लागलं. आणि मग नंतर मी लगेच दुसऱ्या वर्षीपासून सलग 1974ला माझं गोल्ड लागलं, 1975ला रौप्य लागलं आणि 1976ला परत माझं गोल्ड लागलं ऑल इंडियाला. मला एक सांगा, त्यावेळी तुमचं वजन गट काय होतं? 48 किलो वजन गट होतं. परमनंट 48 किलो वजन गट होतं त्या गटामध्ये. आणि आमचे गुरुवर BT भोसले सर विद्यापीठचे कोच होते. त्यांचं फार मोठं योगदान आम्हाला घडवण्यामध्ये आहे. त्यांनी आपण जखमी व्हायला नसायला पाहिजे खेळाडू याची काळजी. आणि रेल्वेतनं जात असताना वाटेत नेहमी वजन काटा बरोबर असायचा आणि कुठेही थांबली रेल्वे, कपडे तुझी उतर, वजन बघ, अशा प्रकारची ते कायम आमची काळजी घेऊन. का बरोबर? स्पर्धेला गेलं वजन नाही बसलं तर खेळाडू बाद होतो. बरोबर. 48ला 100 ग्रॅम तरी कमी पाहिजे वजन. बरोबर. त्यामुळे त्यांचं नियंत्रण आमच्यावर नेहमी असतं. खाणं पिणं एकदम करेक्ट. नाही तू काय रात्रीचं खाल्लंच काय, मला बघायचंय सकाळच्या परत तू वजन मला दाखव. म्हणजे 2-3 दिवस लागायचे ना रेल्वेनं त्यावेळेला जायला. त्यामुळे मध्ये आधी कधीही चेक करायची. ते वाढलेलं असलं तर मग वाढलेलं असलं की मग परत म्हणायचे पळायला लागणार बघ तिथे गेल्यावर. एक वेळ तरी अशी पोझिशन झाली, मी 1975ची दुसऱ्या वेळा ज्या वेळेला गेलो त्यावेळेला माझा पेपर इथं आला होता. आम्ही उषा इत्तबे मॅडमना विनंती केली की माझा पेपर एकतर लवकर घ्या किंवा नाही. ते म्हणले एकतर शिक्षण किंवा एकतर खेळ.
मग शेवटी बीटी भोसले सरांनी पुण्यावरून तरुण भारतची गाडी येत होती. हम्म. त्या गाडीला एक थांबवलं दुपारी 4 वाजेपर्यंत. हम्म. आणि 4 नंतर 8:30ला का 9ला तिथं रेल्वे होते पुण्यात. त्याला सांगितलं की आम्हाला इथून सीबीएस स्टँडवरून डायरेक्ट आम्हाला रेल्वे स्टेशनला पोहोचवायचं, तर आम्ही वेळेत बनारसला जाऊ शकतो. बरोबर. मग त्याप्रमाणे ती गाडी त्यांनी थांबवून घेतली. मला सतीश गरगटे म्हणून कबड्डी खेळाडू होते, त्यांनी मला विद्यापीठच्या सेंटरवरनं परीक्षा देऊन बरोबर 3:30 पावणे 4ला तिथनं पिकअप केलं आणि बरोबर 4ला स्टँडवर 4ला आम्ही तिथून सुटलो. 8:30ला रेल्वे मला मिळाली आणि त्यावेळेला माझं 2nd नंबर लागला. म्हणजे इतकं बीटी भोसले सरांनी आमच्यासाठी त्यावेळेला काम केलं. म्हणजे गुरुवर्यांचं कार्य मोठं आहे. हो, मोठं आहे. बरं, मला एक सांगा, या कुस्त्या खेळत असताना तुम्ही ऑल इंडियाला तर तुम्ही खेळा, महाराष्ट्र स्टेटला खेळण्याचा योग आला का तुम्हाला? महाराष्ट्र स्टेटला माझे साहेब त्यावेळेला काय झालं, मला ती स्पर्धा कधी होत होती किंवा त्या स्पर्धेमध्ये मला भाग घ्यायला संधी मिळाली नाही आणि हे माझं दुर्दैव आहे. 2 दुर्दैव आहेत. एक म्हणजे ऑल इंडियाला खेळून माझी जागतिक विद्यापीठासाठी ट्रायलसाठी निवड झाली, त्यावेळेला टीम जाऊ शकली नाही, हे एक माझं दुर्दैव आहे. आणि महाराष्ट्राला खेळू शकलं नाही, हे एक माझं दुर्दैव आहे. पण ऑल इंडियाला खेळला आणि महाराष्ट्राला खेळला नाही, म्हणजे महाराष्ट्रातून चॅम्पियन होतो तोच ऑल इंडियाला जातो. नाही, ती स्पर्धेचं जरासं वेगळं असतं. इथं कसं असते, त्यामध्ये विद्यापीठमध्ये जी विद्यार्थी आहेत तेच असतात आणि इकडे सिनियर महाराष्ट्राला कसं कोणी खेळाडू खेळायला परवानगी आहे. मग तुम्हाला काही मानधन मिळालं का ऑल इंडियाला? 2 वेळा गोल्ड आहे, 1 वेळा सिल्वर आहे. काही मानधन मिळालं नाही साहेब. ही खंत आहे. त्यावेळेला आम्ही ह्याच्यासाठी मागणी केली, एकदा मंजूर पण झालं, परंतु तो चेक मला पण त्यावेळेला मिळाला नाही. ही खंत आहे. तो चेक गेला कुठे? गेला म्हणजे त्यांनी काहीतरी क्युरी काढली त्याच्यामध्ये, चेक मध्ये. नाही, तुमच्या स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये क्युरी काढली काहीतरी आणि तो परत चेक परत गेला. कितीचा चेक होता तो? साधारण मला 2-3 हजारचा असेल नाही तर त्यावेळेला 74-75. ओके. मला एक सांगा, आता तुम्ही खासबाग मध्ये कुस्ती खेळण्याचा योग आला का? खासबाग मध्ये 2 ते 3 कुस्त्या युवराज पाटलांची ज्या वेळेला नाही दादोमांची बाजीराव वरटे याची 1 नंबरला होती, 45ला युवराजची आणि 45ला माझी कुस्ती होती. असे होते? हा, असे म्हणजे युवराज तेवढा इतका लहान होता. युवराज लहान होते? हा, युवराज. मला सांगा, युवराज पाटील लहानपणी सुद्धा चांगले पैलवान होते? चांगले पैलवान होते. सर्वसाधारण ते बघा वयाच्या 10व्या वर्षी कोल्हापूरला आले. 10व्या वर्षी? घरची परिस्थिती एकदम चांगली होती. चांगले आणि बाळदादा गायकवाडांनी त्यांना लहानाचं मोठं केलं. युवराज पाटला पैलवान घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर युवराज पाटलाला घडवण्यात कुणाचा असेल तर बाळदादा गायकवाडांचा फार मोठा सिंहाचा वाटा युवराज पाटला. आणि सगळ्यात कमी वयात महाराष्ट्र केसरी? सगळ्यात कमी वयामध्ये आता 2-4 प्रकारचे महाराष्ट्र केसरी आहेत. सगळ्यात कमी वयामध्ये महाराष्ट्र केसरीचा कोण तरी युवराज पाटील. सगळ्यात कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके. सगळ्यात जास्त वजनाचा महाराष्ट्र केसरी विनोद चौगुले. आणि सगळ्यात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर 1988 सालचा. 74 ते 75 किलो वजन महाराष्ट्र केसरी झाला. आणि हा संपूर्ण महाराष्ट्राचा कोण कोणत्या साली महाराष्ट्र केसरी याचा सुद्धा इतिहास मी आपल्याला थोडंसं सांगा की तुम्ही वळीने सांगा, पहिल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्र केसरी. साधारणतः 1953 साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना मामासाहेब मोहोळांनी केली. बरोबर. त्याचा उद्देश फक्त एवढाच होता मामासाहेब मोहोळांचा की बाबा ही ग्रामीण भागातील मुलांची स्पर्धा आहे किंवा मैदान आहेत, ह्याला कुठंतरी एकत्र करून ह्या मुलांना काहीतरी शासनामार्फत मिळावं आणि शासनानं त्यांना मदत करावी या उद्देशानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना 1953 साली केली. बरोबर. 1953 ते 1960 सालापर्यंत अशाच कुस्त्या लावल्या जायच्या, जोड्या बघून किंवा हे बघून कुस्त्या लावल्या जायच्या. मग त्यानंतर एक खरी सुरुवात झाली 1961 सालापासून. पहिली गदा 1961 साली निरकर रेहारी. 1962 भगवान मोरे. 1963 साल अनिर्णित राहिलं. 1964 आणि 65 गणपत केडकर. 1966 दीनानाथ सिंह. 1967 चंबा मुतना. 1969 हरिश्चंद्र बिराजदार. 70-71 दादूमामा चौरे. 72-73 लक्ष्मण वडा. 1974 युवराज पाटील. 1975 रघुनाथ मोरे. 1976 हिनामन बनकर. 1977 साल परत अनिर्णित राहिले. 1978 अप्पासाहेब कदम. 1979 शिवाजी पाचपुते. 1980 साली इस्माईल शेख. 1981 बापू लोखंडे. 1982 साली संभाजी पाटील हसगावकर. 1983 सरदार कुशाल. 1984 नामदेव मुळे. 1985 विष्णू जोशीलकर. 1986 गुलाब बर्डे. 1987
तानाजी बनकर, हा. 1988 साली छोटा रावसाहेब मगर, हा. 1989, 90, 91 हा. 3 साल स्पर्धा अनिर्णित राहिली. हा. 1992 साली अप्पालाल शेख, 1993 उदयराज यादव, 1994 संजय पाटील आटकेकर, 1995 शिवाजी केकान, शिवाजी काय हा, आणि 1996 अनिर्णित, 1997 अशोक शिर्के, 1998 गोरख सरक, 1999 धनाजी फडतरे, 2000 साली विनोद चौगले, 2001 राहुल काळभोर, 2002 मुन्नालाल शेख, 2003 दत्ता गायकवाड, 2004 चंद्रहार निमगिरी, 2005 सय्यद चौस, 2006 अमोल बुचडे, 2007 आणि 8 चंद्रहार पाटील, 2009 फिकी बनकर, 2010 समाधान घोडके, 2011, 12, 13 नरसिंग यादव, 14, 15, 16 विजय चौधरी, 2017 अभिजित कटके, 2018 बाला रफिक शेख, 2019 हर्षद सदगी, 2020 आणि 21 कोरोनाच्या काळात स्पर्धा बंद राहिली, 2022 पृथ्वीराज पाटील, आणि 2023 साहेब जी महाराष्ट्र केसरी झाली ती एका वर्षामध्ये 3 महाराष्ट्र केसरी झालेत. पुण्याच्या पलीकडच्या बाजूला पहिल्यांदा सिकंदर शेख, दुसऱ्या वर्षी कोकरूडला शिवराज राक्षे, परत दुसऱ्या 2023ला शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी. अशी एवढी सगळी महाराष्ट्र केसरीची यादी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हे आठवणी ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि खरंच ह्यांच्यासाठी एकदा म्हणजे गौरवाची गोष्ट आहे. कारण सांगत होता अंगावर काटा मारत होता. हिंद केसरींची जरा सांगू शकता का तुम्ही? हिंद केसरी फक्त महाराष्ट्रातले जेवढे आहेत हा ते सांगा. हिंद केसरी पहिला हिंद केसरी श्रीपती खंचाळे 1960ला दलगर पहिलवान, 1964ला मारुती माने, 1967ला हजरत पटेल, आणि 1967 नंतर 1971ला दीनानाथ सिंह, 1975 चंबामुतना, त्यानंतर 2003ला विनोद चौगले, 2005 योगेश दोडके, त्यानंतर मग संतोष वेताळ, सुनील साळुंके ते पण झालेत. अशा बरेच महाराष्ट्र हिंद केसरी झालेत महाराष्ट्रात. मला एक सांगा, आता तुम्ही एवढा तो इतिहास सांगितला, महाराष्ट्र केसरीची पहिलवान तुम्ही आता नावं सांगितलं, त्यातलं चटकदार कुस्ती खेळणार असं एखादा आठवणीत राहणार म्हणलं कोण हो? युवराज पाटील सोडून दुसरा एखादा महाराष्ट्र केसरी? तशी काय शेवटची जी कुस्तीचा फायनलची जी होती महाराष्ट्र केसरी ती अतिशय अटीतटीची कुस्ती होती. म्हणजे एका दुसऱ्या पॉईंटवरच कुस्ती होती. त्यामुळे जे जे काही पैलवान लढले ते महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जिंकणं खरोखरच महाराष्ट्रातली एक अतिशय तोलामालाची कुस्ती स्पर्धा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरवणे. बाकीच्या ठिकाणी काही वेळा होईल, पण महाराष्ट्र केसरी होणं हे खरोखरच फार मोठं भाग्याची गोष्ट आहे. आणि जे झालं त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतोय, त्यांना शुभेच्छा देतोय. नाही खरंच आहे. पण तरी पण तुमच्या आठवणीचा असा मल्ल एखादा महाराष्ट्र केसरी जुन्यातला सांगा. नव्यातलं तुम्हाला मी विचारणारच आहे, पण जुन्यातलं एखादा मल्ल, छोटा रावसाहेब मगरच्या अगोदरपासूनची मल्ल आहे, अशातला तुम्हाला कुठला एखादा? दादू मामा चौगले एकदम चांगला खेळणारा. दादू मामा होते. मग लक्ष्मण दादू मामांचं वजन जास्त होतं. वजन जास्त होतं. किती वजन होतं त्यांचं? दादू कसं ते महाराष्ट्र केसरी व्हायला 125 किलोच्या आतच वजन लागते हो. बर. त्यामुळे ते 125 किलोच्या आतच सगळे खेळाडू खेळायला पाहिजे. बर बर. मग दादू मामा तेवढ्या बसत होते? हा ते बसत होते. ते चांगले पैलवान, एकदम चांगले पैलवान दादू मामा. फक्त काही गोष्टीचा अपवाद होईनंतर दादू मामांच्या एवढ्या कुस्त्या कुणी केल्या नाही. एवढ्या कुस्त्या दादू माने एवढा चांगला पैलवान, एवढा मोठा पैलवान. बरोबर. मला एक सांगा, आणि एखादा हिंद केसरी होता दीनानाथ सिंगांची वगैरे कुस्ती बघण्याचा योग आला का? नाही, दीनानाथ पैलवानांची कुस्ती बघण्याचा कधीच योग आला नाही आला. साधारण दादू मामांच्या पुढं. बरोबर. मला सांगा, 1963 महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन अनिर्णित राहिलं, बरोबर? बंदच होता, झालंच नाही. झालं होतं अधिवेशन. आणि त्यावेळी अण्णा पाटोळे म्हणून पैलवान होते, ते गंगाविषयी मोतीबागचे. अण्णा पाटोळे म्हणून पैलवान होते, चांगला पैलवान. मी गणपती आंधळकरांच्या बरोबरीचा पैलवान होते. त्याची मुलाखत मी घेतलेली आहे, तुम्ही बघितली असावी बहुतेक. तर ते अण्णा पाटोळे त्यावेळी महाराष्ट्र केसरी झाले होते, कारण सुरेश काळुगे कोणतं काळुगे पैलवान होते, त्यांच्याबरोबर त्यांची कुस्ती ही झाली होती. नाही, ते अनिर्णित राहिली. ती तेवढं ते आमच्या ह्याच्यात आहे, वाचनात अनिर्णित राहिली. पण ऍक्च्युली 1963 ची कुस्ती आहे, त्या कुस्तीला महाराष्ट्र केसरी हे अण्णा पाटोळे झाले होते. पण अण्णा पाटोळेंचं वजन होतं 74 किलो. आणि ह्या तोलामाला म्हणजे ह्या छोट्या वजन गटाचा पहिला महाराष्ट्र केसरी होऊ शकत नाही, म्हणून ती स्पर्धाच अनिर्णित ठेवली, गदा दिली नाही. पण ऍक्च्युली अण्णा पाटोळेंच्यावर झालेला तो अन्याय होता. ही गोष्ट तुमच्या म्हणजे मला ऐकण्यात आली,
मी पण प्रत्यक्षदर्शी नाहीये, ते वाचण्यात ऐकण्यात नाही, येते. नाही. पण हे स्वतः मी अण्णा पाटोळे यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. हा. ते असू दे. मला एक सांगा, कुस्ती हे क्षेत्र, पौराणिक कुस्ती आणि आता नवीन कुस्ती, यामध्ये काय बदल आहे साहेब? पौराणिक कुस्ती, पूर्वीच्या काळामध्ये कुस्तीचे 4 प्रकार होते. हम्म. पूर्वीच्या काळामध्ये बर. त्यामध्ये जांबुवंती कुस्ती, जरासंधी कुस्ती, भीमसेनी कुस्ती आणि हनुमंती कुस्ती. बरोबर. जांबुवंती कुस्ती, जरासंधी कुस्ती, भीमसेनी कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं हो. किंवा जायबंदी केलं जायचं. बरोबर. म्हणजे त्याचा पाय काढणे हा. किंवा कदाचित मारणे. खलास ठार मारणे. हो. म्हणून ह्या पद्धती बंद झाल्या. हम्म. आणि कुस्ती नंतर वाढली कशी, तर प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही भुजा एका वेळेला अंगाला लावण्याची जी पद्धत, त्याला आपण हनुमंती कुस्ती म्हणतो. म्हणून आपण हनुमंताला वंदन करून कुस्ती खेळायला प्रारंभ करतो. हा त्याच्या पाठीमागे असणारा इतिहास. बरोबर. मग मला एक सांगा, आता जी टिकलेली आहे ती फक्त ओनली हनुमंती कुस्ती आहे, बाकी सगळ्या कुस्त्या बंद झाल्या. बंद झालेल्या. हा, बरोबर. बाकी सगळ्या कुस्त्या बंद झाल्या आहेत आणि कायद्यानंच त्यांना बंदी आणली. बरोबर. अनलिगल होल्ड करायला तुम्हाला कुठली, म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवायचा झाला तर त्याला तो आपल्या अंगातील कौशल्यानंच विजय मिळवायला पाहिजे. मारणे नाही, मारणे बिरणे भानगड नाही. बरोबर. चुकीन तुम्ही जरी असं मारलं तरी डायरेक्ट तुम्हाला स्पर्धेमध्ये डायरेक्ट क्वेश्चन दिला जातो. बरोबर. आता हे एक झालं. मला एक सांगा, आपल्या लाल माती कोल्हापूरची जी आहे ही एकदम पावन अशी माती आहे. ह्या मातीत येणारा कुठलाही व्यक्ती हा चांगल्या पद्धतीचा मल्ल होतो, हा. असा इतिहास आहे आपला. बरोबर. तर ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा, आपल्या कोल्हापूरच्या मातीचा जरा इतिहास सांगा. काय आता अलीकडं लाल मातीतली कुस्ती आणि मॅटवरची कुस्ती असा फरक बऱ्याच ठिकाणी काही विचारतात लोक. पण लाल मातीतूनच मॅट आलेली आहे. बरोबर आहे. आता ग्रामीण भागामध्ये सर्व ठिकाणी काही मॅट नसते. बरोबर. पण सुरुवात ही लाल मातीतूनच करावी लागते. म्हणून लाल मातीची ही कुस्ती टिकली पाहिजे. बरोबर. आणि त्याच्याबरोबर आपण त्या ठिकाणी जे बाजारामध्ये चालते आता, म्हणजे मॅटची कुस्ती, ती आपण आत्मसात करण्यासाठी त्या मॅटच्या कुस्तीचा उपयोग आपण केला पाहिजे. बरोबर. पण त्यातले बऱ्यापैकी सगळे महाराज केसरी मला असं वाटते की कोल्हापूरच्या मातीतूनच तयार झालेले महाराज केसरी. आत्ता तुम्हाला सांगतो, जे काही 16 ते 17 डायरेक्ट कोल्हापूर जिल्ह्याकडनं खेळलेले महाराज, 17 गदा 17 गदा ह्या कोल्हापूर जिल्ह्याकडनं. मग काही त्यातमध्ये गणपत खेडकर पहिलवान सांगलीचा आहे, तो कोल्हापूरनं खेळला. दिनकर दयारी सांगलीचा, पण खेळताना कोल्हापूरकडनं खेळला. कारण ते दादांचा आशीर्वादच होता त्यावेळेला, बाळदादांचा. बरोबर. ते चांगल्या तालमीतली चांगली मुलं हे करून त्यावेळेला ते महाराष्ट्र केसरी खेळत होते. बरोबर. बरोबर. म्हणून जवळजवळ बाहेरच्या जिल्ह्यातले सुद्धा खेळाडू कोल्हापूरकडून, कोल्हापूरच तिथे त्या ठिकाणी नाव लागलेलं आहे. म्हणजे ती कोल्हापूरचीच गदा आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे असं आहे. आता 16 ते 17 गदा ह्या कोल्हापूरच्या आहेत, एकूण या 46 मधल्या. बरोबर. मला एक सांग, आता ऑल इंडियाला तुमचे पैलवान खेळले, तुमचे आता मित्र जसे संभाजी पाटील सर आहेत, ते अमेरिकेत जाऊन आले, त्यांचा खेळ तुम्हाला बघण्यात योग आला का? आला की. त्यांच्या कुस्तीला आम्ही पंच म्हणून काम केलेलं आहे त्यावेळी. होय, त्यावेळी पंच म्हणून आम्ही काम केलेलं आहे. संभाजी पाटलांचं महाराष्ट्राला सुद्धा मिळालं आहे. कसा पैलवान होता? एक नंबर पैलवान. डाव कसा, कुठला डाव फेमस होता? खास म्हणजे कलाजंग जास्त मारत होते आणि मुळी कलाचे मारत, बारीक वजन गटातून चांगला. मग म्हणजे संभाजी वरोटे सरांच्या कुस्तीला संभाजी वरोटे सर बोटाला धरून कलाजंग मारत. सांगायचं आहे की कलाजंग मारताय आणि बचावात्मक राहावा, तर ते एक बोट गावलं तरी सुद्धा कलाजंग मारत. संभाजी वरोटे कलाजंग परफेक्ट धाव त्यांचा. एका खरं आम्हाला थोडीशी संभाजी वरोटे सरांचं, बाळदादांचं आणि आमचे मामा यांचं फार मोठं योगदान आहे. आणि आमच्या गावातनं मला कोल्हापूर जिल्हा दूध संघात नोकरी लावण्यामध्ये आमच्या गावचे माजी सरपंच सुभाषराव वाडकर यांचाही मोठा सिंहाचा वाटा आहे. ते काय हे तुमचं आपल्या मातीतल्या लोकांनी परोपकार केलेलंच आहे. मला एक सांगा, हे तर झालं. आता हे खेबुडकरांचा तुमच्या काय प्रभाव पडला का? जगदीश खेबुडकर कवीवर? नाही, आम्हाला त्यांचं फक्त ऐकण्यामध्ये आहे. हे कार्यक्रम आम्ही त्यांचा फक्त आमच्या केबोडे गावामध्ये पाहिलेला आहे. तिथे लाईटचं उद्घाटन होतं, त्या उद्घाटनाला उजळलेले जन्मगाव हे माझे, त्यांनी अशी कविता म्हणली, उजळलेले जन्मगाव हे माझे. ऐकली तुम्ही? हा, ऐकली. ते त्यावेळेला फार म्हणजे जवळजवळ बघा साधारण 74-75 किंवा 76. कुस्तीतले गुरुवर्य तर भोसले सर. तुमच्या निवेदनात तुमचे गुरुवर्य बीडी राडे सर. राडे सर काय सांगतो, तिने जर आम्हाला बसवलं नसतं किंवा हे असं बोलायला पाहिजे, असं बोला, काही उणीवा ते दाखवून देतो. बरोबर. हे बोलायला पाहिजे तसं. खरे गुरुवर आहे खरे. आणि तुम्ही आणि आमच्यात आम्हाला ह्या क्षेत्रात आणण्यामध्ये संभाजी वरोटे सर माझे गुरु, तुमचे गुरु. बरोबर. म्हणजे हे मानणं सुद्धा आजकाल लई मोठी गोष्ट आहे, कारण कलियुगात गुरुला मानणारी लोक आता कमी झाले. ज्यांना आपल्यावर उपकार केलेले आहेत, ज्यांना आपल्याला मदत केलेली आहे, त्याला विसरू नये
असं आमचं सचिन दादा म्हणून हरिभक्त पारायणमधले आमचे आम्ही ज्यांना मानतो त्यांनी सांगितलेलं आहे की जे जरी तुम्हाला मदत केलेली आहे त्याला तुम्ही विसरू नका. बरोबर. आणि त्यामध्ये ही आमची 3 माणसं आहेत. एक संभाजीराव वडकर, संभाजी वरोटे सर आणि माझे मामा विभाराव कृष्णा चौगले नांदगाव. बरोबर आहे. मला एक सांगा 1989 माझी एक आठवण मी सांगतो तुम्हाला. खासबाग मैदानावर माझी पण एक कुस्ती झाली होती. राडेसर निवेदन करायचे. मला अजून ते क्षण आठवते. त्यांनी माझं नाव घेतलेलं नारायण सनगर म्हणून. मी त्या कुस्तीला पडलो. 1989ची गोष्ट, बारका होतो मी त्यावेळी. पण माझी सुद्धा एक खासबागमध्ये कुस्ती झाली ह्याचा मला सार्थ अभिमान पण आहे. कारण खासबागमध्ये कुस्ती होणं किंवा तिचं निवेदन करणं हे सुद्धा फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आमच्यासाठी एक तो झालेला एक गौरव आमच्यासाठी आहे असं मी म्हणतो. म्हणून छत्रपती शाहूराजांनी जे मैदान बांधले त्या मैदानामध्ये उत्तर हिंदुस्थानातल्या सर्व पैलवानांची इच्छा अशी आहे की आपण एकदा कोल्हापूरच्या पंढरीमध्ये शाहू कासबाग मैदानामध्ये आपली कुस्ती लागावी अशी प्रत्येक उत्तरेतल्या प्रत्येक पैलवानाची इच्छा आहे. काय म्हणताय? आणि ही जिची लागली किंवा आपल्याला भाग्यवान समजतो तिकडला माणूस. मी आता अमृतसरला गेलो होतो आणि अमृतसरमध्ये रुस्तुम हिंद मला विजय कुमार पैलवान भेटले होते. त्यांनी सांगितलं मी युवराज पाटला मारलं असं त्यांनी मला बोलले. पण युवराज पाटलाची त्यांची कुस्ती झाली तेव्हा बघितली ती का कुस्ती? बघितली नाही, फक्त माझ्या वाचनात आले आणि ते माझ्याकडे रेकॉर्ड सुद्धा आहे. 13 मार्च 1976 पहिली कुस्ती म्हणजे सतपालच्या अगोदरची कुस्ती पहिली साधारणतः महाराष्ट्र केसरी 1974 झाले युवराज पाटील आणि 1976 पहिली कुस्ती त्यांची लागली. आणि ती वाचनामध्ये जी आहे की विजय कुमारला एक लंगी डावावर युवराज पाटलांना हरवलेलं आहे. मग त्यावेळी विजय कुमार मला म्हटले मी युवराजला मारलं. आता मी तुम्हाला असलं तर माझ्या पुस्तकात आहे, पुस्तक एक आहे माझ्याकडे. येस येस. म्हणजे ह्याचा अर्थ विजय कुमारने युवराज पाटला मारलेलं नाही तर युवराज पाटलाने विजय कुमारला मारलं. थोडं चुकी झाली असेल. त्याचं वय बरोबर 80 वर्ष बोलताना चुकले असेल. मला एक सांगा, महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झालं, तुम्ही बंडा पाटील रेटरेकरांची कुस्ती बघण्याची योग नाहीच? नाही साहेब, नाही. कसा पैलवान बंडा पाटील ऐकून तरी माहिती आहे? आता ओळख पण आहे आमची आणि ओळख आहे. चांगला पैलवान आहे ते. बंडा पाटील रेटरेकर 1964 साला या तिघांची टोकियो ऑलिम्पिकला निवड झाली. अंधलकर पैलवान, मारुती माने आणि हे बंडा पाटील रेटरेकर 1964 टोकियो ऑलिम्पिक हे झालती. बरोबर. मला एक सांगा, आनंदराव धुमाळ म्हणून रेल्वेचे पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन माहिती आहे? कशा पैलवान त्यांच्या कुस्त्या बघण्याचे योग? नाहीच नाही. ते मुंबईला असल्यामुळं आम्हाला योग आला नाही. पण ते मुंबईकडनं कोच म्हणून आता बरेच वर्ष काम केलं. पैलवान एक चांगला होता आणि त्यांची आमची मुलाखत होती महाराष्ट्राला स्पर्धेमध्ये होती, इतर वेळा होती. तुमचा फेमस डाव कुठला होता? माझा पण जास्त निकाल डाव होता. निकाल आणि कलाजंग. तब्येत म्हणजे छोटी असल्यामुळे पटकन असं घुसायगाव आहे. मग तुम्हाला कधी असं एखाद्या आठवणीची तुमची कुस्ती आहे का? तुमची अशी कुस्ती झाल्या आणि अजून सुद्धा तुम्ही कुठं असं बसला किंवा एखादा कुठं असला शेतामध्ये वगैरे तर तुम्हाला त्या कुस्तीची आठवण आली? तुम्हाला माझी पहिली कुस्ती ज्यावेळी 1974 पहिली कुस्ती शेवट फायनलची कुस्ती पर्वत कस्तुरी बरोबर औरंगाबाद विद्यापीठ लागली. त्यावेळेला ती कुस्ती अशी एवढी झाली की माझा दात त्याच्या डोळ्यावरती लागलेला होता. बर. डोळ्यावरती घुसला. म्हणजे डॉक्टरने त्याला अनफिट केलं होतं. तर शेवटी अनफिट केल्यानंतर तो म्हणला मी माझ्या जबाबदारी खेळायला तयार. आणि ती कुस्ती एवढी झाली 9-8. माझा 9 स्कोर आणि त्याचा 8 स्कोर. 9-8 कुस्ती समाप्त झाली. त्या एका पॉईंटवर विजय झालं ते. आणि वरनं स्टेजवरनं आम्ही खाली पडलो होतो. स्टेज केलेलं होतं स्पीडमध्ये. स्टेजवरनं खाली मला पूर्ण त्याला ते हे बांधल्यामुळं माझं पूर्ण गाल सगळं तुटलेलं होतं. त्याला ते चमडी हे बांधलं होतं डोळ्याला सुजल्यामुळं चमडी हे बांधलं होतं वर पट्टी. ती पट्टी मला घासून मिरजेपर्यंत येईपर्यंत मी पट्ट्या काढा नव्हत्या रेल्वेत. होय, तशाच पट्ट्या होत्या. एवढं लागलं. पण ती आठवणीतली कुस्ती तुमच्या? आठवणीतली कुस्ती. पण तुम्ही ऑल इंडिया चॅम्पियनला, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपला गेला बरोबर? तिथे तुमच्या फायनलच्या कुस्त्या कोणाबरोबर झाल्या? ती पर्वत कस्तुरी बरोबर 2 वेळा झाली. 2 वेळा झाल्या? 2 वेळा झाली. 2 वेळा मी त्याला हरवलं आणि ज्यावेळेला मी सेकंड आलो त्यावेळा त्यानं मला हरवलं. झालं का? म्हणजे आणि जागतिक विद्यापीठाच्या ट्रायल मध्ये सुद्धा बेंगलोरला मी त्याला हरवलं. कारण दोघांची निवड होणार, दोघांपैकी कोणाची होणार. एकदम चांगला पहिला आणि छत्रपती अवॉर्ड मिळाला ना त्याला. 1979 साली त्याला छत्रपती अवॉर्ड मिळाला. पण तुम्हाला असा एखादा अवॉर्ड मिळण्यात योग आला नाही का? नाही. काय झालंय ती आता ही स्पर्धा शासन त्याला मान्य करणं झाली आहे. पण मला एक सांगा, आता तुम्ही ऑल इंडिया आता महाराष्ट्र चॅम्पियन झाला तर
त्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळतो किंवा मानधन पण मिळते मिळते. सरकार. आणि ऑल इंडिया चॅम्पियन होणार मग म्हणजे तुमच्या ते- मार्फत आमचा एक संदेश जाऊ द्या हो हा. शासनाला, किंवा ऑल इंडिया इंटरनॅशनलला गोल्ड मेडल असताना सुद्धा मानधनला पात्र होऊ शकत नाही. मिळायलाच पाहिजे, कारण ते अशी लोक वंचित राहतात. ती एक विनंती आपल्या मार्फत शासनाकडे जावं आणि ही सुद्धा स्पर्धा शासनाच्या मानधनामध्ये धरावी. ही धरलीच पाहिजे शासनानं, कारण का हे पैलवान महाराष्ट्र लेवल क्रॉस झाल्यानंतर ऑल इंडियाला गोल्ड मिळतं, आणि 2 ऑल इंडिया गोल्ड, 1 सिल्वर आहे, तरी सुद्धा ह्या माणसाला मानधन मिळत नाही. सर्वसाधारण शेती करतोय. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ह्याची दखल घेणं फार गरजेचं आहे. आणि ती स्पर्धा ही मानधनामध्ये धरावी आणि त्या ज्यांना कोणाला पात्र आहे त्यांना ते मिळावी. आता महाराष्ट्र केसरीवाल्यांना सुद्धा मानधन वाढलं आता, माहिती आहे ना? वाढलं. एक चांगली म्हणजे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं किंवा भारत सरकारचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी पैलवानांची दखल घेतली, उतारत्या वयात तरी घेतली. चांगली गोष्ट आहे. पण माझी आणि एक विनंती आहे की महाराष्ट्र केसरी होतो त्यावेळी एक उपमहाराष्ट्र केसरी पण होतो, हा. आणि ते उपमहाराष्ट्र केसरी योगदान पण काय कमी लेखून चालणार नाही नाही. नाही नाही. त्यामुळे उपमहाराष्ट्र केसरीचे पैलवान आहेत अशा लोकांना सुद्धा काही प्रमाणात मानधन देण्याची व्यवस्था करावी, एवढं सुद्धा माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती आहे. मला एक सांगा, प्रेक्षक म्हणून तुम्हाला आवडलेली एखादी कुस्ती कुठली हो? प्रेक्षक म्हणून असं गेलाय तुम्ही प्रेक्षक म्हणून बसलाय, बाल्कनीमध्ये बसलाय आणि बघताय कुस्ती, त्यातली तुम्हाला आवडलेली कुस्ती कोणाची? इथं आमच्या गावात रोहित पटेल आणि सचिन खुर्द. रोहित पटेल, आमच्या गावचा एक इतिहास सांगायचा राहिला तुम्हाला. हा. 1985 सालापासून आमची यात्रा विठलाई देवीचा जागर चालू. हा. अगोदरपासून आहेत, 100 वर्षाची परंपरा आहे. पण खऱ्या अर्थानं या गावामध्ये सुभाष वाडकरांनी ही स्पर्धा मैदान घ्यायला सुरुवात केली 1950. आज 40-42 वर्ष झाली. बरोबर. त्यामध्ये आम्ही जवळजवळ सगळे महाराष्ट्र केसरी, आता चंद्रार पाटील खेळवलाय, असलम काजी खेळवलाय, नंदू आबदार खेळवलाय, गुंडाजी पाटील खेळवलाय, रोहित पटेलला खेळवलाय. ती रोहित पटेलची कुस्ती आणि सचिन खुर्द म्हणून सोलापूरचा नितीन आणि सचिन भाऊ माहित आहे. बरोबर. सचिन आणि नितीनची कुस्ती, सचिनची कुस्ती रोहित पटेलवर आम्ही या ठिकाणी लावली. आणि ती कुस्ती म्हणजे प्रेक्षकातून एवढी त्याला दाद मिळाली की ती बघण्यासारखीच झाली कुस्ती. रोहित पटेल कसा पैलवान हो? एकदम चांगला पैलवान, काही म्हणजे त्याच्या बाबतीत अडचण, निस्वार्थी पैलवान, निस्वार्थ चांगले कुस्ती करणारा पैलवान. आम्ही ह्याच्यामध्ये वारणेमध्ये नेहमी त्याची कुस्ती असायची. मी बघितले स्वतः त्यांना, मी बघितले. मला अप्पाला शेख यांची कुस्ती बघण्याचा योग आला. 1992ची कुस्ती असेल, वारणेत झाली होती. 82,000 रुपयाला कुस्ती झाली होती. शिवाजी केकांना मारलं होतं वारणेत त्यांनी, मला आठवतंय. ती कुस्ती मला बघण्याचा योग आला होता. आता पहिले पैलवान आणि आताचे पैलवान ह्यांच्या म्हणजे 1960 सालचे पैलवान, हा, तेव्हाचे पैलवान आणि आताचे पैलवान फरक काय आहे? पूर्वीचे पैलवान कसं होतं, पूर्वीच्या काळामध्ये टेक्निक वगैरे फार कमी होतं, कुस्तीतलं टेक्निक कमी होतं. बरोबर. ते पूर्वीचे डाव, ढाक, टांग, मुळी, कलाजंग हे डाव होते. आता अलीकडे 1990 सालापासून कुस्तीमध्ये आधुनिकता आली, ट्रेनिंग आलं, NIS करणारी मंडळी वेगवेगळे बॅकथ्रो सारखे डाव दाखवायला लागले. त्यामुळे हा जो फरक आहे कुस्तीतला, काही वेळेला असं वाटतंय बांगडी सारखा डाव तुम्ही केला, बांगडी मारणारा माणूस वरती असा चित झाल्यागत दिसतोय बघा कधी, बांगडी मारणारा वरती चित दिसतोय. पण पूर्वीच्या लोकांना वाटतं ते वरचा चित झालाय. बरोबर. पण ते खालच्या पाठ लागलेल्या असते मातीला, खायचा चित. म्हणून हा जो फरक आहे ही कुस्तीतला आलेला आधुनिक टेक्निक आहे. बरोबर आहे. हा फरक आपल्याला दिसतोय. कारण की बऱ्याच मैदानामध्ये आम्हाला लोक विचारतात, अहो ते काय भारंदाज मारला तोच फिरला, बांगडी मारली, अहो ते वरचा उत्ताना झालाय. बरोबर. पण ऍक्च्युली खालचा चीज हे लागलेले असतात, बुजा लागलेले असतात, आणि हे टेक्निक आहे. पूर्वी हे डाव नव्हते. बरोबर आहे. मला एक सांगा, ही इंजेक्शन घेऊन कुस्त्या खेळणं हा पद्धत, ड्रग्ज पद्धत आता आलेली आहे, ती त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? ते तर पूर्णपणे चुकीचं आहे. तर काय होतं, काय सांगतो तुम्हाला, ड्रग्ज घेतले तर आपलं वैयक्तिक फार मोठं नुकसान होतं. मला एक सांगा, तुमच्या असं पंचगिरीमध्ये अंपायरिंग करताना, पंचगिरी करताना तुम्हाला असं कधी एखादा पैलवान तुम्हाला पडलाय तुमच्या पुढे आणि बेशुद्ध झालाय, असं कधी तुम्हाला बघण्यात आलं का? तसं बऱ्याच वेळा झालंय. बऱ्याच वेळा झालेला आहे, परंतु त्या सावरलेल्या आहेत काही बरेच. बरोबर. पण तरी पण ते नाही, पण हे करणंच मधून जातं चुकीचं आहे. चुकीचं आहे ना? चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. ह्या 2 गोष्टीपासून पैलवान व्यसनापासून, म्हणजे दारूचं व्यसन असो किंवा ड्रग्सचं व्यसन असो, ह्यापासून पूर्णपणे, एक वेळ तुम्हाला कुस्तीचा रिझल्ट नाही मिळाला तरी चालेल, परंतु स्वतःचं नुकसान तुम्ही करून घेऊ नका. एवढे मी या निमित्तानं सर्व पैलवानांनी विनंती करतोय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. नाहीतर मग तुमचं येणारा दिवस फार वाईट आहे. फार दिवस वाईट म्हणजे
कदाचित आपल्यापासून फार मोठा धोका सुद्धा होऊ शकतो. इतकं म्हणजे ते वाईट आहे. त्यामुळे ह्यापासून पूर्णपणे सर्व पैलवानांनी या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून मी सगळ्या पैलवानांना आवाहन करतो की ड्रग्सपासून, व्यसनापासून आपण नेहमी दूर राहावा. एक वेळ पैलवान नाही घडला तरी चालेल, परंतु स्वतःचं आयुष्य घडवा, एवढीच माझी विनंती आहे. फार मोठा संदेश यांनी दिलेला आहे. मला एक सांगा की मारुती माने यांची कुस्ती तुम्हाला बघण्याचा योग आला का? नाही. साधारण बघा, सादिक पंजाबरोबर मी बघितले असावी मला असं वाटतं. सादिक पंजाबी बरोबर, कोल्हापुरात 1968 ला. बरोबर. त्यावेळी तुम्ही एकदम लहान असला. लहान. बरोबर. मला एक सांगा, माणूस म्हणून गणपती आंधळेकर कसे होते? माणूस म्हणून अतिशय चांगला माणूस गणपती आंधळेकर. होय. सर्वसामान्य खालच्या पैलवाना सुद्धा आम्ही सुद्धा कधी भेटायला गेलो, चांगलं राहा असं म्हणणार, असं म्हणणारा माणूस. म्हणजे चांगलं कधी करा, मनामध्ये कपट वगैरे काय नाही. न्यायदानाचं काम करताना कुणाचीही बाजू घेऊ नका, जे योग्य आहे तो निर्णय द्या, असं नेहमी. त्या कट्ट्यावर काय बसलेले असायचे मध्ये, पलीकडच्या बाजूला भवानी मंडपाच्या बाजूला. त्यामुळे मग संभाजीरावांचे ते गुरु. मग आम्ही एक गोकुळमध्ये असल्यामुळे, संभाजी पाटील, त्यांच्यामुळे जायचं तिथं कधी. तर ते असा सगळ्यांना उपदेश असायचा. मला एक सांगा, मारुती माने कशी पैलवान, हिंदी कशी मारुती माने? ते तर काय हे तोडच नाही. तेवढा मोठा पैलवान साहेब आणि देखणा पैलवान, असं वर्ण हे सोडलं, वळंबा सोडलं तर ते घोट्यामध्ये जाईल. हे दोन्ही पैलवान, आंधळकर पैलवान, मारुती माने पैलवान असे. एका दिल्लीतल्या एका रोडला मारुती मानेंचं नाव दिलं. काय सांगताय? होय. दिल्ली. होय. खासदार म्हणून कोणाला करायला गेले, राजीव गांधींनी सांगितलं त्यांना कशाला तुम्हालाच खासदार करूया, त्यांनाच खासदार केलं तिने. राजीव एवढा देखना पैलवान आणि चरित्रवान पण. आणि बघितलं की मन भरायजोगं पैलवान. खरं? क्या बात, क्या बात. मला एक सांगा, असा एखादा तुमच्या आठवणीचा पैलवान आणि कोण आहे का आपल्या भागातले, की असं म्हणजे देखना पैलवान, सुसंस्कृत पैलवान, सदैव रिस्पेक्ट करणारा, गणपती आंधळेकर सोडून, मारुती माने सोडून, असं दुसरा एखादा पैलवान तुमच्या आठवणीत? आता तसे पहिले जुन्यातले आता जवळजवळ पैलवान सगळे मोठे पैलवान. मग आता आमच्या त्या मनानं दिनानाथ पैलवान बी सगळ्यांचा रिस्पेक्ट आहे. आता वयस्क असून म्हणजे सर्वसामान्य माणसाला फोन करणे. अमृत मामा भोसले आहे, विष्णू जोशीलकर माझा जोडीदार आहे, त्याने मी एकदा युनिव्हर्सिटी खेळलो. विष्णू जोशीलकर आम्ही तात्या. मला एक सांगा, विष्णू जोशीलकर आणि रामा माने यांची कुस्ती झाली फायनलला महाराष्ट्र केसरीला. रामा माने पैलवान कशी होते? रामा माने चांगलाच पैलवान होतो, एकदम चांगलाच पैलवान. पॉइंटवर काय तर कुस्ती झाली. हा, पॉइंटवर कुस्ती झाली. ती पण कुस्ती आपल्याला काय बघायला मिळाली 85 ला महाराष्ट्र. बरोबर आहे. मला एक सांगा, आता पोरांनी पैलवान आता होताना कुठली काळजी घ्यावी? आता पैलवानांनी काय करावं? आता नवीन पिढीच्या पैलवानांनी पहिली काळजी काय घ्यायची, ओरिजिनल पैलवान बनण्याचा प्रयत्न करावा. जशी पूर्वीचे पैलवान बनत होते, खुराक खाऊन. दादूमामा आंधळकर पैलवान म्हणा, दादूमामा म्हणा, लक्ष्मण वडार म्हणा, युवराज पाटील, जी ओरिजिनल खुराक खात होती. ते थंडाई म्हणा, दूध म्हणा, त्या थंडाईमध्ये चांदीचा अर्क सुद्धा घालत होते आणि तो पचवायचा. रेबडीसारखा पदार्थ दादूमामा दुधात तूप घालून ते मिक्स करून ते पचवत होते. तेवढंच या आत्ताच्या पैलवानांनी हे झटपट पैलवान व्हायच्या नादात जे काही चुकीच्या पद्धतीने काही करत आहेत ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ओरिजिनल पूर्वीसारखे पैलवान घडले पाहिजे, असं तुमचं? असं माझं मत आहे. त्यामुळे पैलवानाने हे पाळलं पाहिजे. पैलवानांना एक वेळ पैलवान नाही झालं तर झालं, स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. फार मोठा संदेश आहे. मला एक सांगा, आता मोबाईलचं युग आलंय, ह्या मोबाईल बद्दल तुमचं काय मत आहे? खेळाडूंसाठी, खेळाडूंना माझं तर पूर्ण असं मत आहे की जोपर्यंत आपलं करिअर, साधारण आपण जर 12 वर्षापर्यंत तालमीत गेलो तर साधारण पैलवानगी सुटोसपर्यंत त्यांनी मोबाईल वापरू नये, डायरेक्ट वापरू नये. तुम्हाला असं का वाटतं मोबाईल का खराब आहे असं वाटतं तुम्हाला? मोबाईल खराब असं नाही, त्याचा दुरुपयोग व्हायला लागला. दुरुपयोग होतोय आणि मग ते काही पण बघत बसायचं, वेळ पास करायचं. मग जे आपण काही खुराक खातो त्याला विश्रांती पाहिजे, ती विश्रांती वेळेत मिळते, ते बघतच आपण बसतो. बरोबर. त्यामुळे नुकसान होण्याचे. फक्त कुस्ती, मेहनत आणि या कलेला, आता अलीकडे कलेला शिक्षणाची जोड फार महत्वाची. त्यामुळे शिक्षण पाहिजे. आज आमच्याकडे नरसिंग यादव DYSP झाला, 2011, 12, 13 ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला. शिक्षण होतं, त्याची ट्रायल घेतली, तो पास झाला, DYSP झाला.
2014, 15, 16 विजय चौधरी झाला, राहुल आवारे झाला, ही स्वतः हुशार पैलवान होती. बोलायला तर राहुल आवारे बघत व्हायला पाहिजे, इतके राहुल आवारेचं संभाषण असतं. होय, बोलतो सांगा. एक नंबर बोलतो. काका आणि हे शिकायला पाहिजे आता पैलवानांनी की खेळाबरोबर शिक्षणाची जोड तुम्हाला फार महत्वाची आहे. फार मोठा संदेश देत आहेत. दखल पैलवानांनी किंवा खेळाडूंनी घेतली पाहिजे. बरोबर आहे. मग शेवटी तुम्हाला नवीन पिढीबद्दल आणि काय बोलायचं आहे तुम्हाला? शेवटी एवढंच सांगायचं आहे, ओरिजिनल कुस्ती करा. एक नुरा कुस्तीबद्दल एक आले, ते नुरा कुस्ती एक बंद झाली पाहिजे. आणि ड्रग्सची म्हणजे हे काय करते इंजेक्शनची किंवा ड्रग्स, हे पूर्णपणे पैलवानांनी अवॉइड केलं पाहिजे. फार मोठा संदेश यांनी दिलेला आहे. धन्यवाद. मी आज पैलवान राजाराम चौगुले एक चांगले निवेदक आहेत, ऑल इंडिया चॅम्पियन 3 वेळा आहेत, पैलवानिकीचा चांगला इतिहास सांगण्याचं कार्य करतात, अशा व्यक्तीजवळ आम्ही आलो आणि त्यांच्याजवळून एक ज्वलंत इतिहास, नवीन पिढीला एक चांगला संदेश, तसेच नवीन पिढीने कसं राहावं याचं सुद्धा चांगलं मार्मिक योगदान देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर पैलवान राजाराम चौगुले यांनी केलेलं आहे. चांगल्या पद्धतीचा इतिहास सांगण्याचं कार्य केलं आणि नव्या पिढीला एक चांगला संदेश देण्याचं कार्य केलं. त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे आणि आज इथंच मुलाखत थांबवतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार साहेब. आपण या ठिकाणी आलात, माझ्यासारख्या सर्वसामान्य खेळाडूंची मुलाखत घेऊन मला जे योगदान संधी दिलीत त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.